औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते पार पडल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचं एकूण सत्ता कोणाच्या हातात गेली हे आता चित्र स्पष्ट झालेले आहे. भाजपा सर्वाधिक 87 जागावरती निवडणुका जिंकलेल्या आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरती MIM 8, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती शिवसेनाच्या 4 आणि त्यानंतर पुन्हा क्रमाने काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 असे संख्याबळ झालेले आहेत. 102 नगरसेवक सध्या महानगरपालिकेत निवडून गेलेले असून विरोधी पक्ष नेता हा कोण असणार अशी सोलापुरात आता चर्चा आहे आणि कोणत्या पक्षाचा असणार आहे. नियमानुसार एकूण संख्येच्या 10% इतक्या संख्येचा ज्याची संख्या नगरसेवक पदी असेल त्यांचा विरोधी पक्ष नेता होत असतो. मागच्या 2017च्या वेळेस शिवसेनेचे 21 नगरसेवक निवडून गेले होते, त्यामुळं अमोल बापू शिंदे हे शिवसेनेचे तर्फे महानगरपालिकेमध्ये जे आहेत ते विरोधी पक्षनेता पदावरती होते. मात्र यंदा असा गैरसमज होत आहे लोकांमध्ये की MIM 8 नगरसेवक निवडून गेल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्या कारणाने त्यातीलच कोणाला तरी विरोधी पक्षपद मिळेल, म्हणजेच MIM हा बाकावरती असेल विरोधी पक्षनेते पदाच्या. मात्र नियमानुसार एकूण संख्येच्या 10% इतपत संख्या MIM कडे, म्हणजे MIM ला 10 नगरसेवक जर निवडून राहिले असते तरच त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली असती. मात्र MIM कडे 8च नगरसेवक असल्या कारणाने, म्हणजे 2 अंकी संख्या कोणालाही कोणत्याही पक्षाला सोलापूरमध्ये गाठता न आल्याने यंदा सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडणार आहे की विरोधी पक्ष नेता नसणार आहे. त्यामुळं लक्षात ठेवा, सोलापूर महानगरपालिकेमध्ये यंदा विरोधी पक्ष नेतेपदी कोणालाच वर्णी लागणार नाहीये. कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा विरोधी पक्ष नेतेपदीच्या बाकावर बसू शकणार नाहीये, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.